सुत्तपिटकाच्या 15 ग्रंथापैकी खुद्दकपाठ जो ग्रंथ आहे हा प्रथम ग्रंथ आहे। त्यात 9 लहान लहान सूत्रांचा समावेश झालेला आहे। या ग्रंथात बौद्ध गृहस्थाच्या नित्य पठणासाठी निरनिराळ्या पाली शब्दातून ग्रंथातून सूत्राचा समावेश केलेला आहे। या सूत्रापूर्वी जे सूत्र कसे पठण केले जाते तर या सूत्रापूर्वी त्रिशरण पंचशील दिले जाते। त्यानंतर 10 शिक्षापद, सामनेर प्रश्न, 32 आकार आणि पच्चवेखना अशी 5 सूत्रे नेहमीच्या पद्धतीने पहिले घेतल्या जातो। महापरित्राण सुरू करायच्या पहिले इथून सुरुवात होतो। त्यानंतर हा जो महापरित्राणाचा संग्रह आहे या प्रवचनाचा संग्रह एकत्रित केलेला हा संग्रह ग्रंथ श्रीलंकेत परितपोत या चतुर्भानावर म्हणजे 70 भानावर म्हणतात। रक्षण पाठाचा ग्रंथ या नावाने प्रसिद्ध आहे। भानावर म्हणजे संगायनासाठी मूळ धर्मग्रंथातील या हेतू प्रित्यर्थ केलेल्या प्रवचनाचा संग्रहाचा विभाग आहे। भगवान बुद्धाची वाणी निवडक वाणी निवडली। जे सूत्र भगवान बुद्धांनी ज्या ज्या प्रसंगाला सांगितले, जसं रतन सुत्त कोणत्याही प्रकारची आपत्ती विपत्ती आली किंवा भोजंग सुत्त कोणी बिमार पडलं, जेव्हा अशांती पसरते तेव्हा करनिमित्त सुत्त, वाईट स्वप्न पडते तेव्हा मैत्री सूत्र, या प्रकारे जे अलग अलग प्रभावी सूत्र अलग अलग याच्यावर चालणारे, बिमारीवर चालणारे किंवा संकटावर मात करणारे जे प्रभावी सूत्र ज्याचे तरंग उत्पन्न झाल्याबरोबर तुरंत लाभ देतो, अशा प्रकारचे सूत्र हे निवडक सूत्र निवडलेले आहे। मग या सूत्राचा संग्रह कशा प्रकारे केलेला आहे तर भगवान बुद्धाच्या याच्यामध्ये असं म्हटले जाते आहे की 8 अक्षरातून 3 शब्दाचे एक पद निर्माण होते। 8 अक्षर जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्या अक्षरातून 3 शब्दाचे एक पद निर्माण होते आणि 4 पदाची एक गाथा तयार होते। 4 पदापासून एक गाथा होते आणि एका गाथेमध्ये 250 गाथांचा एक भानावर होतो। 250 गाथांचा एक भानावर आणि या पुस्तकामध्ये एकूण 4 भानावर आहे आणि ते 4 भानावर सकाळचे 6 वाजेपर्यंत पठण केले जातो। या ग्रंथाला चतुर्भानावर ग्रंथ म्हणून श्रीलंकेत जे आचार्य विद्वान आचार्य होते, ज्ञानी आणि शीलवान त्रिपिटकधारी आचार्य होते, त्या आचार्यांनी हा ग्रंथ बनवलेला आहे, निर्माण केला असून श्रीलंकेतील बौद्ध लोक त्याला परितपोत रक्षण ग्रंथ असे म्हणतात। या प्रकारे त्याची ओळख आहे की 8 अक्षरातून 3 शब्दांचं पद निर्माण होणे, 4 पदांची एक गाथा होणे, 250 गाथांचा एक भानावर होणे, या प्रकारे 4 भानावर रात्रभर पठण केला जातो। तर या महापरित्राण पाठाची सुरुवात कुठून झाली आणि कुणी केली तर भगवान बुद्धांनी या महापरित्राणाची सुरुवात वैशाली नगरीमध्ये केली। सर्वप्रथम भगवान बुद्धाच्याकडून महापरित्राण घेण्यात आला वैशाली नगरीमध्ये। कशाकरिता याचा वापर केला जातो? 3 प्रकारच्या आपदा, दुर्भिक्ष भय, रोग भय आणि अमनुष्य भय, या 3 प्रकारच्या भयाने वैशाली नगरी त्रस्त झालेली होती। वेळेवर पाऊस पडत नव्हता, त्यामुळे अकाल पडला। अकाल पडल्यामुळे गायढोरांना चारा नव्हता, माणसांना अन्न नव्हतं, त्यामुळे मनुष्य लोक आणि जनावर लोक बिमार पडू लागले, म्हणजे रोग वाढू लागला, रोगाचा भय सतावू लागला। त्यानंतर एक एक मनुष्य मृतपाय होऊ लागला, मरू लागला, प्राणी मरू लागले। जिकडे तिकडे असे जनावर पडून आहे, माणसं पडून आहे, पण कोणी त्यांना जाळाला न्यायला किंवा त्यांचा विधी करण्यासाठी कोणामध्येही ताकद उरलेली नाही। अशी अवस्था त्या वैशाली नगरीमध्ये झाली। त्यावेळेस भगवान बुद्धाला पाचारण करण्यात आलं। राजगिरीवरून भगवान बुद्धाला वैशाली नगरीमध्ये पाचारण करण्यात आलं, निमंत्रित करण्यात आलं। भगवान बुद्ध जेव्हा नदीच्या काठावर पाय ठेवतात त्यांच्या गावाच्या तीरावर, तेव्हा धो धो पाऊस आला आणि त्या पावसामुळे संपूर्ण जनावर वाहून गेली, मेलेले मुर्दे प्रेत वाहून गेले। आणि त्यानंतर भगवान बुद्धांनी आपल्या अनंत शिष्यांना सांगितलं की जा आणि या नगरीच्या सुखशांती करिता तुम्ही महापरित्राण करा। महापरित्राण पाठ करायला लावला। मधामध्ये पाण्याचा एक घडा ठेवला
त्यावर महापरित्राण करण्यात आला का कच्चा सुताचा धागा त्या घड्यामध्ये टाकला. सर्व भिक्षूंनी आपापल्या हातामध्ये पकडला आणि सूत्र पाठ केले. जेवढे सूत्र पाठ केले त्या धाग्याद्वारे त्या घड्यामध्ये गेले आणि घड्यामध्ये गेल्यानंतर ते पाणी ओषधम उत्तमं वरं, उत्तम औषध बनलं. आणि तेच पाणी शेवटी भगवान बुद्धांनी परित्राण झाल्यानंतर आनंदवंतेला सांगून जांभळाच्या फांद्या, आंब्याच्या फांद्या आणि बोधिवृक्षाच्या फांद्या, अशा उमरीच्या फांद्या, अशा त्या पाण्यामध्ये बुडवू संपूर्ण नगरामध्ये त्या हंड्यातलं पाणी शिंपडायला लावलं. म्हणजे सगळीकडले जे अदृश्य प्राणी होते किंवा हानी पोहोचवणारे जे तरंग होते ते प्रभावी या पाण्याच्या बलाने, सूत्राच्या बलाने नष्ट व्हावे आणि हे तरंग नष्ट होऊन सुखशांतीचे तरंग पसरावे म्हणून भगवान बुद्धांनी हे महापरित्राण भिक्षू संघाकडून करवून घेतलं. आणि तेव्हा तो रोग बरा झाला. त्या ठिकाणी त्या नगरीला योग्य प्रकारे सुदृढ नगरी केली आणि त्या ठिकाणचे तीनही प्रकारच्या आपदा नष्ट झाल्या आणि तेव्हापासून ती वैशाली नगरी समृद्धीशाली बनली. तर या प्रकारे दुर्भिक्ष भय मिटला. वेळेवर पाऊस पडू लागला, अन्नधान्य पिकू लागलं, जनावरांना चारा मिळू लागला. तेव्हा हा दुर्भिक्ष भय खतम झाला. त्यानंतर अन्नधान्य मिळायला लागले तर रोग भय सुद्धा नष्ट झाला आणि रोग नष्ट झाल्यामुळे मनुष्य जास्त जगू लागला. म्हणजे कोणत्याही मेलेल्या प्रेताचं भय शिल्लक राहिलं नाही. म्हणून त्यामुळे हे तीनही प्रकारचे भय, दुर्भिक्ष भय, रोग भय आणि अमनुष्य भय, तीनही भयापासून त्या वैशाली नगरीला मुक्त केले. हे भगवान बुद्धांनी त्या नगरीमध्ये केलेलं पहिलं परित्राण होतं. दुसरं परित्राण भगवान बुद्धांनी एक 7 वर्षाचा पुत्र त्याच्याकरिता करण्यात आलेला आहे. त्याचं नाव होतं आयुवर्धन कुमार. त्या आयुवर्धनाकरिता भगवान बुद्धांनी ही धर्मदेशना केली की दीर्घलंगिक च्या अरण्य कुटीवर साधना करतेवेळी भगवान बुद्धांनी दीर्घायू कुमाराला उद्देशून हा उपदेश केला. हे परित्राण करण्यात आलेलं आहे. आयुर्वृद्धीचा उपाय, तो मुलगा 7 दिवसात मृतपाय होणारा दीर्घ आयुष्य जीवन जगला. तर या प्रकारे भगवान बुद्धांनी त्याचा उपदेश केला आणि ते महापरित्राण करायला लावलं की दीर्घलंगिक नगरामध्ये राहणारे 2 ब्राह्मण होते. बाहिरिक तीर्थिकाला संमत असणारे, म्हणजे ते जैनांचे साधू बनण्यासाठी जंगलामध्ये गेले आणि त्या ठिकाणी जाऊन 48 वर्षापर्यंत त्यांनी तपश्चर्या केली. 48 वर्षापर्यंत तप केलं आणि त्यानंतर एकाच्या मनामध्ये विचार आला की मी तप करत आहे आणि माझ्या कुळामध्ये कोणीही नाही की ज्याने लग्न केलं किंवा मुलं बाळ होतील, असा कोणीही नाही. म्हणून माझ्या कुळाचा तर नाश होऊन जाणार. मी जर संन्यासी राहिलो तर माझ्या कुळाचा दीपक कोणीही राहणार नाही, कुळ चालवणारा, तर माझा कुळ समाप्त होणार. म्हणून त्याच्या मनामध्ये विचार आला आणि त्याने आपल्या संन्यासी दुसऱ्या मित्राला सांगितलं की मित्रा, माझं मन काही या संन्यासामध्ये लागत नाही, मी लग्न करू इच्छितो आणि गृहस्थी जीवन सांभाळू इच्छितो, असं म्हणून त्याने त्या मित्राला सांगितलं. त्याने वारंवार विनवणी केली की नाही, तू संन्यास त्यागू नको, गृहस्थी जीवन दुःखदायी आहे, त्यामध्ये तू जाऊ नको, हे जीवन आपलं श्रेष्ठ आहे, आपण दोघेही मिळून चांगल्या प्रकारे पुन्हा ध्यान करू, पुन्हा या मार्गावर प्रगती करू. या प्रकारे तो वारंवार समजवत होता, परंतु त्याच्या मनामध्ये जे तृष्णा उत्पन्न झाली, संसाराप्रती आसक्ती उत्पन्न झाली, ते काही जात नव्हती. म्हणून त्या प्रकारे त्याने आपल्या मित्राला सांगितलं की मी पुन्हा गृहस्थी जीवनामध्ये जाण्याचा विचार करीत आहे आणि म्हणून मी माझं हे तप विकणार. तर विकण्यासाठी त्याने 100 गायी, 1000 कारशापण आणि एक त्यामध्ये संपत्तीमध्ये मुलगी बघितली आणि लग्न केलं. लग्न केल्यानंतर, कुटुंब स्थापित केल्यानंतर काही वर्षानंतर त्याला एक पुत्र झाला आणि तो पुत्र झाल्यानंतर त्याचा जो पूर्वीचा संन्यासी मित्र होता तो चारिका करत करत गावाच्या जवळ आला आणि नगरामध्ये आला. नगरामध्ये आल्यावर याला माहित पडलं की माझा पूर्वीचा संन्यासी मित्र होता तो गावाजवळ आला, तर आपण आपल्या पुत्राला घेऊन आणि पत्नीला घेऊन त्याच्या दर्शनाला गेलं पाहिजे आणि आशीर्वाद घेतला पाहिजे, असं म्हणून तो त्या संन्याशाकडे गेला आणि जाऊन त्या
संन्याशाजवळ जाऊन दोघांनीही त्या संन्याशाला वंदन केलं. मुलाला आईजवळ देऊन, आईच्या हातामध्ये देऊन स्वतः त्याने प्रणाम केला आणि या तऱ्हेने नंतर मातेनं वंदन केलं. पुत्र त्याच्याजवळ दिला. जेव्हा पुत्राने वंदन केलं तेव्हा मात्र त्याला आशीर्वाद दिला नाही. दोघांना आशीर्वाद दिला पण त्याच्याविषयी काही एक शब्द त्या संन्याशाने काढला नाही. तेव्हा ते विचारू लागले की आम्हा दोघांना आशीर्वाद दिला परंतु याला दीर्घायुष्य होण्यासाठी आशीर्वाद का दिला नाही. तेव्हा तो सांगू लागला, माझ्या पुत्राला तुम्ही आशीर्वाद का दिला नाही, चूप का राहिले. तेव्हा तो त्याला सांगतो की याचं जीवन जास्त नाही आहे म्हणून याला मी दीर्घायू हो असं सुद्धा म्हणू शकत नाही. कारण दीर्घायू होण्यासाठी विघ्न नसले पाहिजे, आपत्ती नसली पाहिजे, तेव्हा त्याला दीर्घायू हो म्हणता येते, आशीर्वाद देता येते. पण ज्याच्यावर दीर्घायू होऊ शकत नाही आणि संकट आहे, त्याच्यावर विघ्न आहे म्हणून त्याला दीर्घायू हो म्हणून आशीर्वाद देऊ शकलो नाही. मग काय विघ्न आहे तर त्याने विचारणा केली. तेव्हा त्याने सांगितलं की हा जास्तीत जास्त 7 दिवस जगणार, 7 दिवसाच्या वर जगणार नाही. तेव्हा त्याला आई वडिलांना एक धास्ती शिरली आणि रडूभूक सुटली आणि ते रडू लागले आणि त्याला विचारू लागले की खरंच याचं जीवन किती दिवसाचं आहे. तर त्या ब्राह्मणाने सांगितलं की 1 सप्ताह, 1 हप्त्यापर्यंत त्याचं जीवन आहे, त्याच्यानंतर तो समाप्त होणार आहे. तर त्याला विनवणी करू लागला की यावर काही उपाय आहे का. तर तो सांगू लागला की नाही, माझ्याकडे काही उपाय नाही आहे. जर तुला याचा उपाय जर पाहिजे असेल तर सिद्धार्थ गौतम बुद्ध इथे आहे, त्यांच्याकडे तू जा. परंतु याला भीती वाटत होती की मी संन्यास त्यागला आणि मला काहीतरी म्हणतील बुद्ध, म्हणून याला भीती वाटत होती. तो म्हणू लागला की मी जाणार नाही, मी बुद्धाकडे जात नाही कारण मी संन्यास त्यागलेला आहे, त्यामुळे काही नाही काहीतरी मला म्हणतील, बोलतील. म्हणून हा ब्राह्मण म्हणू लागला, संन्यासी ब्राह्मण, की तुझ्या मुलाचा जीव प्रिय आहे की तुला बुद्धाचे शब्द प्रिय आहे. काय प्रिय आहे. भगवान बुद्धाचं बोलणं जर बोलतील तर तू सहन कर, शांत राह, तुझी चूक आहे. परंतु तुझ्या मुलाचा प्राण जर वाचवायचा असेल, त्याचं निराकरण जर निवारण करायचं असेल तर त्याचा उपाय फक्त ते बुद्ध जाणतात, श्रमण गौतमच जाणतात. त्यांच्याजवळ जा आणि त्यांना विचार. आणि त्याला भीती होती की माझं तपाची हानी झाल्यामुळे मला ते बोलतील, पण पुत्राचा स्नेह मात्र त्याला मजबूर करू लागला. तेव्हा तो त्या पुत्राच्या स्नेहा खातीर तो भगवान बुद्धाकडे गेला आणि भगवान बुद्धाला वंदन करून एका बाजूला बसला आणि भगवान बुद्धाला सारी घटना ऐकवली की ज्या ज्या प्रकारे त्या संन्याशाने सांगितलं ते सर्व काही, की माझ्याजवळ याचा निराकरण करण्याचा उपाय नाही आहे, फक्त बुद्धच जाणतात, हे त्या संन्याशाने सांगितलं. याचा उपाय मी सांगू शकत नाही, भगवान बुद्ध सांगतात, याचं निराकरण, याचा उपाय त्यांच्याकडे आहे असं त्या ब्राह्मणाने मला सांगितलं, म्हणून मी तुमच्याकडे आलो. तर त्याने सुद्धा भगवान बुद्धाला वंदन दोघांनी केलं तेव्हा आशीर्वाद दिला, पण पुत्राने जेव्हा वंदन केलं तेव्हा आशीर्वाद दिला नाही. भगवान बुद्धालाही तोच प्रश्न केला की आम्हाला आशीर्वाद दिला पण मुलाला का नाही. तेव्हा भगवान बुद्ध सुद्धा तेच सांगतायत की 7 दिवसाचं याचं जीवन आहे, 7 दिवसात हा समाप्त होणार आहे. तो रडू भुकू लागला आणि विनवणी करू लागले की भगवान यावर काही उपाय तर असेल. तर भगवान बुद्ध म्हणतात हो उपाय आहे. मग काय उपाय आहे तर याच्याकरिता 7 दिवस निरंतर रात्र दिवस अखंड महापरित्राण करावा लागेल, तेव्हाच हा तुझा पुत्र वाचतो, अन्यथा वाचत नाही. या प्रकारे हेच याचं निराकरण आहे. तर भगवान बुद्धाला त्यांनी सांगितलं ठीक आहे, मी करायला तयार आहे, खर्च कितीही लागो पण मी माझ्या पुत्रासाठी तुम्ही सांगाल ते करायला तयार आहे. तर भगवान बुद्ध म्हणतात जर तू हे ऐकायला तयार असेल आणि करायला तयार असेल तर जा आणि तुझ्या द्वारामध्ये अंगणामध्ये एक मंडप सजव, मंच टाक आणि मंच लावून मंडप सजव आणि त्या मधामध्ये पीठासन म्हणजे आसन लाव आणि त्या ठिकाणी माझे अनंत 16 शिष्य येतील. 16 शिष्यासाठी 16 आसन लाव. त्या ठिकाणी 16 आसन अंतर आणि माझे शिष्य त्यावर बसतील आणि 7 दिवस निरंतर रात्र न दिवस अखंड महापरित्राण करतील.
महापरित्राण पाठ करतील तर याचा विघ्न नष्ट होऊन जाईल. तेव्हा त्याने सांगितलं की ठीक आहे बनते, मी हे करायला तयार आहे. तेव्हा भगवान बुद्धाच्या शिष्याने 6 दिवसापर्यंत ते महापरित्राण केलं आणि 7व्या दिवशी खुद भगवान बुद्ध आले आणि त्याच वेळेस त्याला मृतपाय करण्यासाठी एक यक्ष आला. त्याला घेऊन जाण्यासाठी अवरुद्धक नावाचा यक्ष होता. तो त्या मुलाला नेण्यासाठी पण भगवान बुद्धाच्या समोर बसून आहे तो पुत्र आणि भगवान बुद्ध त्याच्या प्रति मंगल कामना करत आहे. भगवान बुद्धाच्या चेहऱ्याकडे तो पाहता पाहता त्याचं पुण्यकर्म वाढू लागलं आणि पुण्यकर्म इतकं वाढलं की आता त्याच्यावरचं संकट टळलं. तेव्हा रात्रीचे मध्यरात्री 12 वाजता, जसं आपण 12 वाजले म्हणतो त्यावेळेस घड्याळ नव्हती, परंतु वेळ मात्र रात्रीच्या मोजल्या जात होत्या. त्यावेळेस भगवान बुद्धांनी त्याचं जेव्हा संकट टळल्यावर त्याचं खुद नाव ठेवलं दीर्घायू कुमार. भगवान बुद्धांनी ठेवलेलं नाव आहे दीर्घायू कुमार. 120 वर्षाच्या वर त्याचं आयु जीवन जगला. तर या प्रकारे हे महापरित्राणाच्या बलानेच हे सफलता प्राप्त झाली. तर अशा प्रकारे या महापरित्राणाचा लाभ होतो. त्यानंतर हळूहळू याचं रूपांतर छोट्या छोट्या परित्राणामध्ये झालं आणि परित्राणात हे घरोघरी व्हायला लागले. तर केव्हा व्हायला लागले की त्यानंतर अशोक सम्राटाच्या कालावधीमध्ये परित्राण आणि महापरित्राण सुरू होते. पण अशोक सम्राटाच्या कालावधीच्या नंतर जेव्हा बाबासाहेब रंगूनला गेले तेव्हा त्यांना रंगूनला एक बुद्धाची मूर्ती मिळाली आणि ते आणून त्यांनी देहू रोडला परित्राण करून बसवली, स्थापना केली. तर हा पहिला परित्राण, पहिला धार्मिक विधी बाबासाहेबांनी त्या ठिकाणी भिक्षूंना पाचारण करून हा विधी मूर्ती स्थापना केली. त्यानंतर दुसरा परित्राण बाबासाहेबांनी विजयादशमीच्या पहिल्या दिवशी श्याम हॉटेलमध्ये नागपूरच्या 7 भिक्षूंना पाचारण करून दुसरा परित्राण घेतला. अनेक परित्राण बाबासाहेबांनी अटेंड केले होते, अनेक परित्राणामध्ये बसले होते. मुंबईच्या, दिल्लीच्या आणि हाताला सूत सुद्धा बांधलेला आहे बाबासाहेबांनी. तर परित्राणाची त्यांना खूप आवड होती आणि त्यांचा विश्वास होता, श्रद्धा होती की परित्राणाच्या बलाने मंगल होतो. हे बाबासाहेबांचा विश्वास होता. त्यामुळे त्यांनी 13 ऑक्टोबरला 1956 श्याम हॉटेलमध्ये 7 भिक्षूंना पाचारण करून त्यांनी परित्राण घेतला. तर या प्रकारे परित्राणाचा विधी घराघरात पोहोचावा आणि धम्म पोहोचावा या उद्देशाने बाबासाहेबांनी 10 संस्कार दिले. नंतर संस्कारापासून सुरुवात झाली. तर अशा प्रकारे हा विधी सुरू झाला आणि या परित्राणाच्या बलाने लोकांना शांती मिळू लागली, समाधान मिळू लागलं. घरातले जे दृष्ट तरंग होते ते नष्ट होऊ लागले आणि शांतीचे, सुखाचे तरंग उत्पन्न होऊ लागले. तर अशाच प्रकारे एक परित्राण भगवान बुद्धाच्या अनुमतीने जे भिक्षू वर्षावास करण्याकरिता जंगलात गेले होते आणि जंगलात गेल्यानंतर त्यांनी गावाच्या जवळ गेल्यानंतर गावातले लोक जमा झाले. भिक्षूंना विचारलं की कुठे चालले, तर ते सांगू लागले की आम्हाला एका वनखंडामध्ये वर्षावास करायचा आहे. तर गावातल्या लोकांनी विनवणी केली की बनते, आपण जास्त दूर न राहता गावाच्या जवळ एक वनखंड आहे, त्यामध्ये जर राहिले आणि आम्हाला भोजनदान देण्याची संधी मिळाली, धर्म ऐकण्याची संधी मिळाली तर आमचंही मंगल होईल आणि तुम्ही जास्त दूर न राहता आम्ही तुम्हाला सर्व गोष्टी पुरवू. म्हणून त्याने गावाच्या जवळचा एक वनखंड निवडला आणि वर्षावास केला. 1 महिना त्यांचा व्यर्थ गेला. खूप परेशान केलं अदृश्य प्राण्यांनी आणि परेशान झाल्यानंतर भगवान बुद्धाकडे गेले आणि भगवान बुद्धाकडून विनवणी घेतली आणि भगवान बुद्धाला सर्व हकीकत सांगितली आणि हकीकत सांगितल्यानंतर ते भगवान बुद्धाच्या अनुमतीने वापस आले. भगवान बुद्धाने सांगितलं की करनियमित सूत्राचा पाठ करा. त्या ठिकाणी अशा प्रकारे त्या ठिकाणी सांगितल्यानंतर त्यांनी करनियमित सूत्राचा पाठ केला आणि तो परित्राण केला आणि तेव्हापासून ते अदृश्य प्राणी सर्व नष्ट झाले, म्हणजे त्यांनी उपद्रव करणं बंद केलं. तर अशा प्रकारे हा लाभ परित्राणाच्या बलाने होतो. परंतु परित्राणावर 3 कारणामुळे परित्राण सफल होत नाही. परित्राणाच्या गाथांवर श्रद्धा नसल्यामुळे, आपल्या कर्माचं विघ्न बाधक ठरल्यामुळे आणि एखादी संकट
आपलं अकुशल कर्माची बाधा पडल्यामुळे या 3 कारणामुळे परित्राणामध्ये बल असून सुद्धा सफल होत नाही, हे मिलिंद प्रश्नामध्ये सांगितलं गेलेलं आहे. तर अशा प्रकारे परित्राण केल्याने त्या मुलाचा प्राण वाचला. तर इथे प्रश्न पडतो की परित्राणाने प्राण कसा वाचतो. तर भगवान बुद्धांनी सांगितलं की मरण्याचे 3 कारण आहेत. मरण येण्याचे, मृत्यू येण्याचे 3 कारण आहेत. यामधलं एक कारण मनुष्याला जगवू शकतो. मृत्यूच्या स्टेप पर्यंत पोहोचलेल्या मनुष्याला जगवू शकतो एक कारण. 2 कारण असे आहे की त्यामध्ये मरण येतो. तर पहिलं कारण आहे वयोवृद्धीमुळे मरण येणे. याला कोणीही नाकारू शकत नाही, नैसर्गिक क्रिया आहे. निसर्ग नियमानुसार वयोवृद्ध झाला, म्हातारा झाला, त्याला मरण येणेच आहे. कोणी रोखू शकत नाही, त्याला जगवू शकत नाही. हे पहिलं कारण, मृत्यूचं पहिलं कारण. दुसरं कारण आहे की पुण्यकर्माचा क्षय झाल्यामुळे मरण येतो, हे दुसरं कारण आहे. आणि तिसरं कारण आहे लापरवाही, दुर्लक्ष, पथ्य न पाळणे, हे दुसरं कारण आहे. तर पहिल्या कारणामध्ये तर कोणी रोखू शकत नाही, पण दुसऱ्या कारणामध्ये आपल्याला आयुष्य वाढवता येते. कारण जेव्हा कोणी गर्भामध्ये जन्माला येतो तेव्हा गर्भातल्या गर्भात मरतो. जन्म झाल्याबरोबर मरतो, रांगता रांगता, चालता चालता, खेळता खेळता मरतो, किशोर वयामध्ये मरतो, तारुण्यात मरतो. आणि आपण म्हणतो की अरे यानं काय पाहिलं होतं, आता मरून गेला. पण हे आपण जाणत नाही की याचं पुण्य किती होतं आणि जिवंत असताना याने पुण्य किती कर्म केलं, तेही जाणत नाही. त्यामुळे भगवान बुद्ध म्हणतात पुण्य कर्माचा संचय करा आणि आपल्या चित्ताला मरेपर्यंत कुशल ठेवा, तुम्हाला दीर्घायुष्य निश्चित मिळेल. तुम्ही जेवढं जीवन निसर्ग नियमानुसार जगण्यासाठी आले तेवढंच जीवन जगाल, त्याच्या खाली जगणार नाही. म्हणून हे पुण्य कर्म तुम्हाला दीर्घायुष्य जीवन जगण्यासाठी मदत करत असतो. म्हणून सब पापस अकरणं कुशलस्स उपसंपदा. पाप कर्माचा त्याग करा, पुण्य कर्माचा संचय करा, स्वतःच्या चित्ताला निर्मळ करा. हेच बुद्धाचं शासन सांगितलं गेलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण दीर्घायुष्य जगण्यासाठी हे पुण्यकर्म आपल्याला सहाय्यक ठरतो. म्हणून पुण्यकर्म वाढलं तर मरण्यापासूनही मनुष्य वापस येतो. मृत्यूच्या स्टेप पाशी गेला असेल, आखरीच्या क्षणापर्यंत गेला असेल तरी पुण्यकर्म जर वाढलं तर, म्हणून भगवान बुद्ध म्हणतात मरत्या क्षणाला जो व्यक्ती बिमार आहे आणि मरत्याच्या अवस्थेला आहे त्याच्या खाटेजवळ बोजंग सूक्त पाठ करा आणि ते त्याला समजलं पाहिजे. तर पटकन त्याच्या वेदना कमी होतात आणि तो चालायला लागतो. तर अशी घटना नकुल माता आणि नकुल पिता, मरण्याच्या अवस्थेपर्यंत असणारा नकुल पिता जेव्हा धीर दिला त्याच्या पत्नीने आणि पुण्यकर्माची बार बार आठवण करून दिली, पुण्यकर्म त्याच्या चित्तामध्ये वाढत गेलं. ती मरत्या क्षणाला असताना, बेडवर पडून असताना, मरत्या अवस्थेला असताना तो उठून बसला, धीरे धीरे चालायला लागला आणि चालत चालत बुद्धाजवळ गेला. मरण्याच्या अवस्थेला असणारा नकुल पिता. तर हे कशामुळे? पुण्यकर्माच्या वाढीमुळे मनुष्य दीर्घायुष्य जीवन जगतो, हे दुसरं कारण भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे. आणि पुण्यकर्माचा क्षय झाला तर कोणी वाच म्हणलं तरी वाचू शकत नाही. म्हणून पुण्याला विशेष महत्व आहे. पुण्यानेच मनुष्य जगू शकतो, दीर्घायुष्य जगू शकतो. तिसरं कारण आहे लापरवाही, दुर्लक्ष. आपण जर डॉक्टरने सांगितलं की पथ्य पाळा लागते, नाही पाळली, किंवा रस्त्याने चालत असताना डोळे बंद करून चालत आहोत, खड्ड्यात पडणारच, काही ना काही अंगावर येणारच. अंधारामध्ये चालत असताना आपल्या जर टॉर्च असून सुद्धा अंधारात चालत आहे तर सापावर पाय पडणारच. हे लापरवाही, दुर्लक्ष याच्यामुळेही मनुष्याचा मृत्यू होतो. तर या प्रकारे आपण आपलं दीर्घायुष्य जीवन जगण्यासाठी प्रयत्न करावा आणि या महापरित्राणाच्या बलाने तुमचं सुद्धा मंगल व्हावं, नगरातील लोकांचं साऱ्याचं रक्षण व्हावं आणि सर्व प्राणी सुखी व्हावे अशी मंगलाची कामना करतो. आणि सर्वांच्या हितासुखाकरिता भिक्षु संघ महापरित्राण पाठाचा सुरुवात करतो. सुखी हो, मंगल हो, कल्याण हो.